बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार सुनेत्रा पवार आज जेजुरी दौऱ्यावरती आहेत आणि जेजुरीत प्रचार रॅलीनंतर खंडोबाच्या मानाच्या पालखीचं दर्शन करा नदीच्या या ऐतिहासिक स्थानी येत सुनेत्रा वहिनींनी घेतलेलं आहे। ताई वहिनी, खरं तर दर्शन घेतलंय, येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष, काय भावना होत्या? खंडेरायाकडे काय मागितले वहिनींनी? तुम्ही बघितलं की आता एकदम उत्स्फूर्त भावना होता सगळ्यांच्याच। आता दुष्काळाचं प्रचंड सावट आहे आणि सगळ्यांनाच पाण्याची खूप आवश्यकता आहे, त्यामुळे दुष्काळाचं लवकरात लवकर निवारण कर आणि सगळ्यांना भरपूर पाण्याची गरज आहे, त्या सगळ्यांना पाणी द्या असं मी खंडेरायाच्या चरणी प्रार्थना केलेली आहे। जेजुरीकरांनी जंगी स्वागत केलं, प्रचार रॅली सुद्धा एक प्रकारे जेजुरी शहरभर झाली तुमची। कसं भारावून गेला त्या स्वागताला पाहून जेजुरी? सगळीकडेच उत्स्फूर्त स्वागत आहे आणि त्यांचं हे स्वागत बघूनच माझं बळ वाढत आहे। खंडेरायाला काय साकडं घाला? खंडेरायाला हे सांगते की माझ्या जनतेचे सगळे प्रश्न ज्या अडीअडचणी आहेत ते सोडव आणि सगळ्यांना सुखी समाधानी कर म्हणून। पण एक शेवटचा राजकीय प्रश्न, विजय बापूंची भेट घेतलेली आहे तुम्ही, काय भेटी दरम्यान चर्चा नेमकी झाली आहे? खूप दिवसापासून या भेटीची वाट उभा बारामती लोकसभा मतदारसंघ पहा। नाही, आम्ही सहज मी आज पुरंदरच्या दौऱ्यावर होते, जाता जाता त्यांच्या घरी चहापाण्याला गेले आणि सदिच्छा भेट घेतली मी आणि सगळंच आलबेल आहे असं सगळ्यांनी आम्ही चर्चा केली आणि मी पुढच्या प्रवासाला सुरुवात केली। कधी दिसतील वहिनींसोबत बापू आम्हाला प्रचार करताना? 11 तारखेला सगळ्यांचीच मीटिंग आहे, महायुतीची सगळ्यांचीच मीटिंग आहे, त्या दिवशी मोठी सभा आहे, त्या दिवशी सगळ्यांनाच एकत्र दिसतील सगळे। सुनेत्रा पवारांनी आता खंडेरायाचं दर्शन घेतलेलं आहे, भंडारा अजूनही त्यांच्या हातात आहे आणि महाराष्ट्राला दुष्काळ मुक्त कर यासह विजय शिवतारे यांची भेट नेमकी का घेतली हे देखील त्यांनी स्पष्ट केले। कॅमेरा पर्सन अभिजित पोते, TV9 मराठी, जेजुरी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।